ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री राघवेंद्राय नमः. ओम श्री कृष्णाय नमः. नारायण. सर्वजन सुखिनः भवन्तु. सर्वे सन्तु निर्माया. सर्व भद्राणि पश्यन्तु. मन कशित भवेत. सगळ्या लोकांना आमचा नमस्कार. मी स्वामी कमलानाथ प्रसाद आर्कॉन म्हणजे आश्रम फॉर गुरु राघवेंद्र कॉन्शियसनेस तर्फे या आमच्या सोलापूरच्या असलेल्या बंधू बहिणींना एक आव्हान करण्यात इच्छितो. उद्या रोजी 29 तारीख जुना विठ्ठल मंदिर, जोशी गली, जोशी चौक, सकाळी 10 वाजता एक रक्तदान शिबिर करण्याचं आयोजन केलेलं आहे आणि हे होणार आहे. इथे आपल्या सगळ्यांना इथं आमंत्रित करतोय, आवाहन करतोय की येऊन आपण सगळ्यांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान करावं. याचं कारण आणि रक्तदान शिबिर रचण्याचं कारण म्हणजे आमच्याकडे आम्हाला कळण्यात आलं की फार मोठी आवश्यकता आहे रक्ताची. बरेच असे ऍक्सिडेंट केसेस असतात, बरेच असे कॅन्सरचे केसेस असतात, बरेच लहान मुलांचे केसेस असतात आणि डेंग्यू, मलेरिया हे पूल वगैरे सगळं झालंय आता. तर त्या कारणाने, त्या निमित्ताने बऱ्याच लोकांना रक्तांची आवश्यकता आहे. तर या दृष्टीने, या तर्फेने आज आम्हाला कळण्यात आलं की हे जर रक्तदान शिबिर आपण ठेवलं आणि केलं तर उलट सगळ्यांच्या चांगल्यासाठी होईल. आणि आमच्या परमगुरु श्री गुरु राघवेंद्र स्वामी आणि आमचे पीठाधिपती गुरु श्री गुरु सुबुनती थिरू यांच्या प्रेरणेने आम्हाला ही सूचना मिळाली की आम्ही इथे रक्तदान शिबिर करावं म्हणून. आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या सहयोगीला इथे सांगितलं, मंदार कुलकर्णी आणि लक्ष्मण करली आणि इतर सदस्यांना, की आपण एक रक्तदान शिबिर करावं म्हणून. सगळ्यांनी होप कार्ड दिला आणि एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आल्यामुळे आम्हाला चांगलं वाटलं आणि म्हटलं की चला आपण करूया. आणि या जुना विठ्ठल मंदिरच्या संस्थेच्या लोकांपासून पण आम्हाला फार चांगला रिस्पॉन्स मिळाला याच्यासाठी. आणि त्या निमित्ताने, त्या कारणे त्याच्या आम्ही इथे हा रक्तदान शिबिर उद्या ठेवणार आहोत. पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतो सगळ्यांना, सोलापूरच्या सगळ्या बंधू बहिणींना, त्यांनी बऱ्याच संख्यात यावं इथे उद्या सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि रक्तदान करावं. मन मोकळं करणे आणि इथे येऊन आमच्याकडून, आमच्या हातातून तीर्थ मंत्राक्षता स्वीकार करून आशीर्वाद घेऊन त्यांनी निरोप घ्यावा. महाराज, हे आपलं दुसरं वर्ष आहे. पुढील वर्षी आमच्या सोलापूर वर्षांना आपलं सानिध्य लाभेल का? फार चांगला प्रश्न आहे. याचा निर्णय घेणार आहे आमचे परमगुरु श्री गुरु राघवेंद्र स्वामी आणि श्री कृष्णा. इच्छा